मोर्या शिक्षण संस्था चिंचवड पुणे 33 संचलित MSS हायस्कूल दहिवली। माझ्या अभिवाचनाचा विषय आई बाबा म्हणजे काय। माझे नाव रिद्धी गणेश वायबासे। आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो। आईकडे अश्रूचे पाट असतात, बापाकडे संयमाचे घाट असतात। ज्योतीपेक्षा समय जास्त तापते, ठेच लागली की आईची आठवण येते। मोठमोठी वादळे पेटताना बाप आठवतो, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घराची व्यथा दडपणारा बाप। मुलीवर जास्त प्रेम बापाचे असते, मुली बापाला जाणते। किती ग्रेट असतो ना बाप। घर सुटतं पण घराची आठवण कधीच सुटत नाही। जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही। सारा जन्म पाय जेव्हा जास्त शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात। तुम्ही कधीही श्रीमंत, करोडपती, अब्जोपती, पण जर फोन उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोडा वेळ बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात। तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल पण आई वडिलांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही। खरे प्रेम आंधळे का असते, कारण आपण आईने आपल्याला न बघताच फक्त आपल्या येण्याच्या चाहुलीनेच आपला जन्म होण्यापूर्वीच आपल्यावर प्रेम करायला सुरुवात केली असते। खिशातल्या 1000 रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या 1 रुपयापेक्षा कमीच असते। खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य, या जगात कोणतीही मुलगी ही तिच्या नवऱ्यासाठी राणी नसेल ही कदाचित, पण तिच्या वडिलांसाठी ती नेहमीच एक परी असतेच। खूप आनंद झाल्यावर किंवा खूप दुःखी झाल्यावर एका व्यक्तीच्या कुशीत जावंसं वाटतं, ती व्यक्ती म्हणजे आई। चटका बसल्यावर, ठेच लागल्यावर, फटका बसल्यावर आई ग हाच शब्द बाहेर पडतो। पण रस्ता पार करताना एकदा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा बापरे हाच शब्द बाहेर पडतो। छोट्या संकटांसाठी आई चालते, पण मोठमोठी वादळे पेटताना बापच आठवतो। जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर ते आपले आई वडील। त्यांचे इतके प्रेम कोणी देत नाही। आई आणि वडील आणि मुलगा त्यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या जनरेशन गॅप नावाच्या दरीला जोडण्यासाठी आई नावाचा भक्कम पूल असतो। धन्यवाद।